कोल्हापूरमधील धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम। पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी सध्या 31 फुटांवर। जिल्ह्यामधील 56 बंधारे पाण्याखाली। पुढील 2 दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। कणकवलीमधील संगम नदी दुथडी भरून वाहू लागली। नाशिकमध्ये अनेक भागामध्ये रात्री मुसळधार पाऊस। गंगापूर धरणामधून 3716 क्युसेक पाण्याचा विसर्ग। गोदाघाट परिसरामध्ये दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये 2 दिवस पावसाचा जोर कायम राहील। पुढील 24 तासांमध्ये विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज। काल संध्याकाळी नागपूर शहरामध्ये पावसाची संततधार। शहरामधील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं। वाशिमच्या कोकसा लघुसिंचन प्रकल्पाच्या भिंतीवर झाडं वाढली। झाडं वाढल्यामुळे प्रकल्पाच्या भिंतींना धोका। प्रशासनाला वारंवार निवेदनं देऊनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। स्थानिकांचा जलसमाधी घेण्याचा इशारा। नाशिकच्या इगतपुरीमध्ये 8 दिवसापासून पावसाची संततधार। धरण क्षेत्राच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ। बावली धरण 100% भरलं। मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी। सलग 2 दिवसापासून पाऊस सुरू। शेती कामांना वेग। पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी राज्याला मोठा दिलासा। नाशिकमधील मुंबई आग्रा महामार्गावरच्या उड्डाणपुलाखालील रस्ता घसरला आणि त्यामुळे रस्त्यावर चिखल साचून दुचाकी घसरण्याचं प्रमाण वाढलं। तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर। शेतकरी पेरणी आणि भात रोवणीच्या कामामध्ये व्यस्त। सिंचन असलेल्या शेतकऱ्यांनी आधीच पेरणी केली आहे। येवल्यातील हडपसरचे शेतकरी सुनील सोनावणी यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती फुलवली। कमी पाण्यावर येणारे ड्रॅगन फ्रूट पिकवले। शेतीमधून लाखोंचं उत्पन्न। ड्रॅगन फ्रूट शेतीमुळे आर्थिक परिस्थिती सुधारली। नागपूर विभागामध्ये समाधानकारक पाऊस। खरीप हंगामामधील पेरणीला गती। विभागातील 6 जिल्ह्यांमध्ये 35% पेरणी। नागपूर जिल्ह्यामध्ये 27, चंद्रपूरमध्ये 53 आणि गडचिरोलीमध्ये 20% पेरणी। गोंदिया जिल्ह्यामध्ये धान खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे 35,000 शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहण्याची शक्यता। धान खरेदीचं उद्दिष्ट न वाढवल्यास आंदोलन करण्याचा ठाकरे गटाचा इशारा। अमरावतीच्या मेळघाटमध्ये पावसाळ्यातही अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पाण्यासाठी महिलांची पायपीट। बिहाली गावामधील विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी। मेळघाटमधील अनेक गावांमध्ये अजूनही टँकरद्वारे पाणी पुरवठा। भंडाऱ्याच्या पवनीमध्ये टँकरना पाणी पुरवठा। तसंच जलवाहिनी फुटल्यामुळे टँकरना भागवली जाते तहान। लवकरात लवकर जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागणी। भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं आमरण उपोषण। 12 ते 16 तास कृषी वीज पुरवठा मिळावा या मागणीसाठी करडी वीज वितरण कार्यालयासमोर उपोषण। प्रश्न मार्गी लागेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याची भूमिका। रुग्णालयामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे पाण्यातून जीवघेणी कसरत। नंदुरबारच्या अक्कलकुवामधील केलखाडी पाड्यामधील वास्तव समोर। सर्पदंश झालेल्या व्यक्तीला झोळी करून पाण्यातून वाट काढत रुग्णालयामध्ये नेण्याची वेळ। आषाढी यात्रेच्या निमित्तानं तब्बल 5 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल। विठ्ठल रुक्मिणी मंदिर चंद्रभागेच्या तीरावर प्रदक्षिणा मार्गावर वैष्णवांचा मेळा भरला। संत मुक्ताबाईंची पालखी आता 30 दिवसांच्या पायी प्रवासानंतर पंढरपूरमध्ये पोहोचली। संत मुक्तांच्या पादुकांचा चंद्रभागेतील स्नान सोहळा उत्साहामध्ये संपन्न। रत्नागिरीच्या लांजा नगरपंचायतीच्या हद्दीमधील अतिक्रमणांवर कारवाई। पोलीस बंदोबस्तामध्ये करण्यात आली तोडक कारवाई। काल दिवसभरामध्ये 12 अतिक्रमणं जमीनदोस्त। राज्यामध्ये 24 तास वाळू वाहतुकीला मुभा। घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत दिली जाणार। घरपोच वाळू पुरवठ्याबाबत लवकरच धोरण जाहीर होणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। आणि ते महापालिकेच्या तब्बल 51 शाळा बंद। पालकांचा इंग्रजी शाळांकडे वाढता कल। महापालिका शाळांमध्ये अनेक शिक्षक निवृत्त। शिक्षकांची भरती नाही। नागपूरमध्ये सध्या 114 महानगरपालिकेच्या शाळा। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामधील गव्हाणे गावात फासकीमध्ये बिबट्या अडकला। अडकलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान। वैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलं जाणार। धाराशिवच्या उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी 78% गुणांसह बीएडची परीक्षा उत्तीर्ण। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पदवी। स्वामी मूळचे शिक्षक असून आमदार असताना सुद्धा त्यांचं शिक्षण सुरू होतं। कल्याणच्या पत्रीपूल परिसरामध्ये घरावरील झाड हटवण्यासाठी वीज खंडित करण्यासाठी पैशांची मागणी। महिलेचा महावितरण कर्मचाऱ्यावर आरोप। संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयामध्ये जात अधिकाऱ्यांना जाब विचारला।